मी मॅच करतोय. सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. एका बाजूला निलेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला बाळा पाटील ही जोडी तुम्ही पाहता आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जलील. सामन्यास सुरुवात पुन्हा एकदा दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना देखील 3 षटकांचा असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. जलील जलील जलीलचा पहिला बॉल ऑन साइडला मात्र बिगिट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा आणि पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू फेकत असताना डॉटबॉलने स्पेलला सुरुवात केली. जलीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता जलील देखील करतो. गोपी लेमन आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता जितोडीची निलेश इलेवन या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच एन्जॉय करता. एका बाजूला गोपी इलेवन ठाणे तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली अशी मॅच. विकेट केलाय, फटका तर चांगला आहे परंतु फटका पोचला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. डीप मध्ये एक चांगला झेल तिथे स्पीकरला आणि अखेर आता निलेश म्हात्रेला इथे मात्र परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. दोन बरोबर आता हबी ठरत असताना तुम्ही पाहता नगरच्या आतमध्ये जलील ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या बरोबर ती डॉट बॉल फेकला आणि दुसऱ्या बरोबर लगेच विकेट संपादित करत असताना जलीलला तुम्ही पाहताय. समोर बॅटर आता अरविंद पाटील. चला स्पीडअप करा, दिगचा वेळ खर्च करू नका, आपल्याला अजून 5 सामने कव्हर करायचे. या वेळेला मात्र बॅकफुटला गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला तसं मात्र थोडीशी उचली घेतली आणि निघून चालला त्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना सलग 3 बॉल आता निर्धाव फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय जलील. चांगली गोलंदाजी तो करतोय. गोपी इलेवन ठाणे बनाम जितू रिची निलेश इलेवन डोंबिवली. या वेळेला फटका चांगला आहे. स्कॉरलेगला बॉल मात्र ट्रॅव्हर होतो. डीप मध्ये भरपूर वेगाने खेळाडू पोहोचतील, चेंडूला फेक करतील. दरम्यान 2 धाबा आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिला. या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना या वेळेला देखील पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बरदा वगैरे बॉल यष्टीरक्षक नंदू यांच्या हातामध्ये. बटबाजी समाप्त होत असताना षटक क्रमांक पहिला आतापर्यंत भरपूर चांगला फेकले. गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करत असताना बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. बॉल मात्र कव्हरला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान इथे देखील 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न होता परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच की काय फक्त 2 धाबा. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र शिल्लक 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. समाप्त झालंय षटक क्रमांक पहिलं.
षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज जम्बो. जम्बोच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. ऑन साइडला खेचलाय, फटका तर चांगला आहे परंतु फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतो. स्क्वेअर लेगला हाताचा पिसार त्याने फुलवला जरूर परंतु चेंडू हातातून निसटला आणि 2 धाबा देखील मिळाल्या. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. पहिल्या षटकाच्या धाबा होत्या फक्त आणि फक्त 4 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6 धाबा खर्चावर असताना 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बिग हिट केला, ऑन साइडला फ्लिक केला, स्क्वेअर लेगला. आता बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आला भरपूर वेळानंतर बाळाच्या बॅट मधून अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटची कडा होती, बॉल ट्रॅव्हल होतो थर्डमॅनला. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा भरपूर वेगानं येथे कंप्लीट होत असताना थोडंसं लेझी क्रिकेट डिस्टन्सच्या मागे आपण पाहिलं आणि त्याचाच फायदा होत असताना लगेच 2 धाबा बाळाच्या माध्यमातून एकवटल्या देखील गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा. जम्बोला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी जम्बोनं मागील मॅचमध्ये देखील केली आहे. या मॅचमध्ये देखील आता चांगली गोलंदाजी करावी लागेल जम्बो यांना. राऊंड विकेट या वेळेला देखील पुढे टाकला होता चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट बिकुरली, फिंगर रोल केली. फुलटॉस बरोबरती चौकार वसूल केला बाळांच्या माध्यमातून आणि या 4 धाब्याच्या साथीने आता धावफलक पण आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या अंती फक्त 4 होत्या परंतु आता पर्यंत 18 धाबा खर्च करत असताना गोलंदाज जम्बोला तुम्ही पाहता. वाटतं गो ओव्हर समाप्त आहे.
नंदू आलेत गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक तिसरे घेऊन. या वेळेला मात्र विषेप मध्ये खेचलाय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये झाली. एक सिंगल एक पहिले दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे मात्र मिळतील का, परंतु फक्त एका धावावरती समाधान आता मानलाय. दुसरीचा प्रयत्न चालवला जरूर, परंतु इथे मात्र अरविंद यांना परतप लागेल. बाखारी नवीन खेळाडू मधल्याच्या पद अमित. चला स्पीडअप करा, बिगचा बेखर्च करू नका. नंदू स्टॅकिंग एडवरती बाळा. ज्या वेळेला देखील पंच बोलले जरूर, परंतु इशारा आमच्यापर्यंत यस व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता. फिरकीचं आक्रमण नंदू यांच्या माध्यमातून तुम्हाला साधताना पार मिळतोय आणि त्यामुळे की काय पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते जोडली जाईल. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु डॉट समाप्ती होत असताना तीन बॉल ना 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 18 धाबा आल्या जरूर, परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आनंद याला तुम्ही पाहता. स्टॅकिंग इनवरती अमित. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. हीच तर चर्चा आमचे स्कोरर देखील करत होत्या की मागील दोन्ही मॅच मध्ये अमित यांनी शेतकऱ्यांचा पाऊस पाडलाय जरूर, परंतु या मॅच मध्ये त्यांना मागे का ठेवलं, तर हा मॅचचा जर विचार केला तर आधीच्या मॅचेस 4 ओव्हरच्या होत्या, परंतु या मॅचेस 3 ओव्हरच्या आहेत. मग अमितला मागे का, आणि आता जशी स्ट्राईक मिळाली अमितला तसं त्याच्या बॅट पुढे षटकर आलाय. 31 31 फुलटॉस होता. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय. बॅटची वरची कडा घेतली असण्याच्या मागे यष्टीरक्षक उपस्थित होते आणि आता अखेर परतावा लागेल माघारी फलंदाज अमितला. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहताय पहिला डाव देखील इथे शेवटचा बॉल होता शिल्लक आहे. उमेश जाधव.
शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती देखील काही धाबा मिळतील. स्कोरलिंगला बॉल ट्राबरतो 2 धाबा तर 1 पडला. तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल. थोडासा खराब गुरु आला परंतु चेंडूला अडकलाय. दरम्यान आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि याच 3 धाब्याच्या सत्तेने आता धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 34 धाबा. आणि दुसऱ्या डावामध्ये आता ज्यावेळेस बॅटिंग करेल टीम गोपी 11 त्यावेळेस मात्र 35चा टार्गेट सेट करावं लागेल. जागृत मराठा भिवंडी विपक्ष मिहिर 11 नरूबाई या पण टॉससाठी. नंदू आणि त्यांच्या साथीला उदय ही जोडी आता मैदानाच्या दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती दिलीप पाटील. पहिला बॉल
1+1 अशा 2 धाबा इथे जोडल्या जातील. टार्गेट या मॅच मध्ये 35 धाबांचं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली. पहिल्या बरोबरती लाईन भरकटल्या. दिलीप पाटील यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना फिरकीचं आक्रमण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतोय. लेफ्ट मोड विकेट ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला उदयच्या बॅट पडून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एका चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धाबा खर्च करत असताना दिलीपला तुम्ही पाहता थोडीशी महागडी गोलंदाजी आता दिलीप यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट मोड द विकेट. यावेळेस मात्र पंचांकडे दात तर मागितली आणि आता उदयला देखील परतावं लागेल बागारी. फलंदाज बाद. ज्ञान नवीन बॅटर मध्ये ज्ञान आता दाखल होतात. 2 बॉलमध्ये 8 धाबा. प्ले करण्याचा प्रयत्न होता. आपण वेळेस आमच्याकडे इशारा करतो व्हाईट बॉलचा इशारा. आमच्या बॅटचा बोतला म्हणणं पडणचा इशारा व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पुन्हा ऍड होईल. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फ्लिक केलाय. चांगला फटका बार मिळतोय. स्कोअर लेगला 12 आहेत. चेंडूला फ्लिक करतील दरम्यान एक गाव तर एक पहिली दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. सिंगल डबलला देखील 7व्याने प्राधान्य दिले जात आहे. धावफलक आतापर्यंत जाऊन पुढल्या टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. या वेळेला देखील शब्बल होऊन क्रॉस बॅटने फटका घेतल्याचा प्रयत्न होतोय नंदू यांच्या माध्यमातून परंतु वारंवार फिरकीचं आक्रमण कुठेतरी पूर्णपणे थांबवून ठेवलंय. यावेळेस मात्र बॅट्समन नंदू पाटील यांचा विचार केला तर मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली परंतु या मॅचमध्ये नंदू पाटील यांना पूर्णपणे थांबवून ठेवलंय दिलीप यांच्या माध्यमातून. धाबा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये जगदीश आहे. चेंडूलातून फेक करतील दरम्यान इथे देखील एक सिंगलच्या वेळेवरती धावफलक आता पुढे सरकत असताना 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 35 धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारली नंदू पाटील यांना आणि बॉलला मात्र फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 17 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. अरविंद पाटील आलेत षटक क्रमांक दुसरे घेऊन. 12 चेंडूमध्ये 17ची आवश्यकता होती. आता 12 मध्ये 16 भरवायचे. बॅटिंग करणारी टीम गोपेलेबान या संघाला. अरविंद हाफ ट्रॅगर चेंडू होता, त्याला बघतं दिशा दिली. बॉल चालला पॉइंटला, क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर हा चौकार आलाय आणि आता चौकारच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 23 धावा मात्र असावी. अरविंद या वेळेला देखील बॅटची गाड्या घेतली. त्यांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉप एंडला आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. विकेट सफल झाले. यावेळेस पात्र बॉलला फेकून दिले फाईन लेगला. बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग स्टॉप एंडला चुकी होतीये आणि हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. सामना जिंकलाय टीम गोपी 11 संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जितुरीची निलेश 11 डोंबिवली तुमचं देखील कौतुक. मिहिर 11 आणि जागृत मराठा दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच खेळ सुरुवात करा.